तुमच्याकडे हा नक्षलवादाचा कॅन्सर होता की नाही? कोणी डॉक्टर तुमचा मित्र असेल तर विचारा. कॅन्सर जरी पूर्ण बरा झाला ना तरी 4 ते 5 वर्ष काही औषधी सुरू ठेवाव्या लागतात की तो कॅन्सर पुन्हा येऊ नये. हे तत्व आहे. आता तुम्ही नक्षलवादाचा कॅन्सर दूर झाला, तुम्ही ताबडतोब नक्षल भत्ताही बंद केला आणि पुन्हा कॅन्सर उफाळला तर कोण जबाबदार आहे? म्हणजे आम्ही काय जीव देण्यासाठी विदर्भात राहतो का? आम्ही त्याच्यासाठी वीज देतो का? सिमेंट आमचं घर इकडे बांधलं जात आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून नक्षलग्रस्त भत्ता हा ताबडतोब सुरू करा. आता काय झालं, पहिले नक्षलग्रस्त भत्ता होता म्हणून लोक यायचे, आता कोणीही अधिकारी येत नाही. शेवटी तुम्ही एखाद्या अध्यक्ष महाराज लोकांना जर चांगलं काहीतरी चांगलं द्याल तर ते येतील ना, त्याशिवाय येणार आहे का? दुसरी माझी मागणी आहे, नक्षलग्रस्त भत्ता ताबडतोब सुरू करा आणि जे अधिकारी भत्ता सुरू करण्यामध्ये आडकाठी टाकत असेल ते नक्षलवाद्याचे सहकारी आहे म्हणून अटक करा. कारण नक्षलवाद वाढवण्यामध्ये इनडायरेक्टली अप्रत्यक्ष त्यांचं योगदान आहे. खूप चिंता करता हो. मी अर्थमंत्री राहिलो आहे, देशामध्ये बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून माझाही सत्कार स्वर्गीय अरुण जेटलींनी इंडिया टुडेच्या मंचावर केला. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केला. ह्या 22-25 कोटींनी काय आपला राज्य बुडणार आहे?